सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही जेवण करायला बसलो आहे. म्हणजे आत्या बसल्या आहेत. आमचं आधी जेवण झालेलं आहे. आत्या गेल्या त्या गवत घ्यायला. ऊन झालं, परत आल्यात. ह्यांचं काम चालू आहे. तो दगड आणलेला आहे, मागे मी व्हिडिओ दाखवलेलाच आहे, चिरा. तर आम्हाला गोठा बांधायचा, ते गोठ्याला म्हणजे भिंत बांधायची आहे, त्याचीच तयारी चालू आहे. हे कारण दगड खूप जड असल्यामुळे मला पण काय तो उचलत नाही आत न्यायला. पूर्ण दगड जो काय लागणार आहे तो आता हँडलाच घेऊन जावा लागणार आहे. तर चला जेवणात काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते. तर आज बनवलेली आहे मस्तपैकी तव्यातली कांदा आणि टॅमॅटोची चटणी. तर ती तुम्हाला मी दाखवते. आणि भाजी काय केली आहे तेही दाखवणार आहे. तर छानपैकी काय केलं, कांदा टॅमॅटो घालून लाल तिखटची ही मी चटणी बनवली आहे. परत नंतर वरून शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलं आहे. आवडली का तुम्हाला ही टॅमॅटोची गावाकडच्या पद्धतीची चटणी? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थोडंसं इकडे पिठलं पण आहे. आणि आपली रोजचीच मस्तपैकी तोंडी लावायला केलेली कैरीची चटणी तीही तुम्हाला दाखवते. तर वाटीमध्ये घेतलेली कैरीची चटणी. आणि आज पातळ भाजी मी मोड आलेल्या हुलग्यांची बनवली आहे. एसराची हे केलेली पातळ हुलग्याची भाजी. तर असा आहे आज जेवणाचा बेत. तर आत्या जेवण करतायत. तर चला आता मी जाते. यांची भरपूर सारे दगड आत घेऊन निघून झालेले आहेत. आता त्यांना मला द्यायचं आहे. हाताखाली जे काही सामान लागेल ते द्यायचं आहे. तर गोटा मस्तपैकी झाल्यानंतर मी एक छान व्हिडिओ गोट्यावरती करेल आणि तुम्हाला दाखवेल की आम्ही तयार केलेला गोटा कसा आहे ते. मग जेवण कसं वाटलं हे मात्र तुम्ही सांगायला विसरू नका. आणि आमचा गणेश आज गेलेला होता बाहेर जेवायला. आमच्याकडे ना चैत्र महिन्यामध्ये काटकरी असं जेवण असतं त्यांना, ज्याच्या घरी ते ह्याची ज्योतिबाची काठी आहे त्यांना जेवायला बोलतात. मस्त पोळ्याचा वगैरे बेत असतो तो आमच्याकडे असणार आहे. त्याचा पण व्हिडिओ मी नक्की चॅनल टाकणार आहे की आमच्या ज्या दिवशी जेवण असेल त्या दिवशी. मग हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.